बिबट्या आल्याची माहिती क्षणार्धात वनविभाग आणि लोकवस्तीतील नागरिकांना मिळणार आहे, कारण वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथमच AI टेक्नॉलॉजीचा वापर केलाय। तंत्रज्ञान इंटरनेट विरहित असून या कॅमेराच्या 40 मीटर परिक्षेत्रातून बिबट्या गेल्यास 120 डेसिबल्सचा हा सायरन वाजणार आहे। या अनोख्या AI तंत्रज्ञानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून खरं तर बिबट मानव हा संघर्ष सुरू आहे। सुरुवातीला याचं प्रमाण कमी होतं, मात्र इथे जे बागायती क्षेत्र आहे, विशेषतः इथे जे धरणाचं पाणी फिरलं त्यानंतर जे बागायती क्षेत्र आलं त्या ऊसामध्ये बिबट्याचा वावर वाढला आणि हा जो बिबट मानव संघर्ष आहे तो अगदी टिपेला पोहोचला। इथल्या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या पशुधनावर हल्ले होतात, त्याचंही नुकसान होतं, त्याच्यामध्ये अनेकांचे जीव देखील जात आहेत आणि त्याच्यामुळे वन विभागाने इथे जे आपण मशीन पाहताय अशा पद्धतीचं सिमू ट्रॅक आय मशीन जे बिबट्यांच्या हालचाली हे टिपतं आणि मोबाईलला ते पाठवतं आणि त्याच्यामधून इथल्या जे काही गावचे सरपंच असतील त्यासोबत वन कर्मचारी आहे यांच्या मोबाईलवर तो संदेश जातो आणि बिबट्या इथे आल्याची माहिती मिळते आणि त्याच्यामुळे पुढची दुर्घटना टळू शकते। अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे। सुरुवातीला मी आंबेगाव तालुक्यातल्या जिथे खडकवाडीमध्ये तिथल्या ग्रामस्थांकडून हे जाणून घेतो की इथे बिबट्याचे हल्ले कसे होत आहेत, बिबट्याचा आपल्याला कशा पद्धतीने त्रास होतो। हे बागायत क्षेत्र झाल्यामुळे इकडं बिबट्याचा वावर वाढलेला असून एक 5-6 महिन्यापासून तो त्याचे येण्याचं ह्या भागात प्रमाण वाढले। आता इथे जे काही सिमो ट्रॅक आय मशीन आहे, बिबट आपण हालचाली केंद्रित करतो, तर हे काम कसं करतं आणि याचा फायदा काय होऊ शकतो? नमस्ते, मी SU भालेराव वनपाल धामणी। माझ्या धामणी वन परिमंडळात मौजे खडकवाडी कुडावस्ती येथे गेली 2 दिवसापूर्वी हे AI मशीन बसवलं आहे। हे AI मशीन हे पूर्ण कम्प्युटराइज टेक्नॉलॉजी आहे। हे जे मशीन आहे तर हे बिबट्याला डिटेक्ट करतं। बिबट्या जर 35 मीटर किंवा 40 मीटर अंतरावर जरी असेल तरी त्याला तो सिग्नल जातो आणि 1-3 सेकंदात त्याचा सायरन वाजतो। सायरन वाजल्यानंतर आसपासचे ग्रामस्थ शेतकरी यांना त्याचा अलर्ट जातो व आजूबाजूचे शेतकरी सावध होतात की जेणेकरून आपल्या आसपास बिबटे आहे। तर आपण पाहिलं की इथे आंबेगाव तालुक्यातल्या खडकवाडीमध्ये ही जी कोडावस्ती आहे या ठिकाणी हे जे मशीन बसून बिबट्याच्या हालचाली ह्या टिपण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे। अशाच पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी हा बिबट मानव संघर्ष आहे याच्याकरिता हे जे मशीन्स आहेत कशा पद्धतीने येत्या काळात उपयोगी ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, खडकवाडी, पुणे।